शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्यासाठी शासन प्रयत्नशील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्यासाठी सर्वांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. विद्याप्रसारक संस्था आणि संकल्प सेवा मंडळ यांच्या DLB डिग्री कॉलेजचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला चांगले शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. शासन त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. ठाण्यात अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत. येत्या काळात ठाण्याचा सर्वांगीण विकास होणारच, विकासाबरोबरच पर्यावरण रक्षणही होईल, याकडेही कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर यांनी शिक्षण क्षेत्रातील 1972 साली पाहिलेले KG to PG हे स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न निश्चित सफल होईल. या शिक्षण संकुलामध्ये स्मार्ट क्लासरूम, कम्प्युटर लॅब, ठाण्यातील सर्वात मोठे ग्रंथालय, कॉलेज प्लेसमेंट व करिअर गायडन्स सेंटर, त्याचबरोबर विधी महाविद्यालय, मास मीडिया व कम्युनिकेशन महाविद्यालय अशी विविध महाविद्यालये सुरू होत आहेत. गरजूंना शिक्षण देण्याचे पुण्य काम या संस्थेतून होत आहे. तसेच चांगले काम करत राहा, शासन आपल्या पाठीशी निश्चित उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध RJ अमित काकडे यांनी केले, तर विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. आज जे खऱ्या अर्थाने नानांचं जो स्वप्न त्या ठिकाणी की लोकांसाठी आणि मुलांसाठी ह्या सज्ज असं हे कॉलेज झालेलं आहे. त्याच्यामध्ये चांगल्या रीडिंग रूम्स आहेत, चांगल्या लायब्ररीज आहेत आणि कॉलेजचं शिक्षण तर मिळेलच, परंतु ज्या मुलांना भारतीय सेवेमध्ये जायचं आहे, ज्यांना राज्यसेवेमध्ये जायचं आहे, अशा मुलांनासुद्धा शिक्षणाची द्वारं खुली झालेली आहेत. एक 72 साल ज्या वेळेला लोक शिक्षणाबद्दल फार दुर्लक्षित विषय होता, त्या काळापासून नानांनी या ठिकाणी शिक्षणाची गंगा आणलेली आहे आणि अतिशय चांगले अशा शाळा त्या चालवतात. आज कॉलेजची सुरुवात त्यांनी केलेली आहे. निश्चितपणे हे कॉलेज ठाण्यातलं एक उत्कृष्ट कॉलेज ठरेल याची मला खात्री आहे. मी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबरोबरच त्यांची मुलं आज त्यांचा हा व्याप सांभाळत आहेत, त्यांचंसुद्धा मी मनापासून कौतुक करतो. एखादं कुटुंब ज्यावेळेला स्वतःला वाहून घेतं शिक्षणासाठी, त्यावेळेला अशा संस्था उभ्या राहू शकतात आणि ही संस्था उभ्या राहण्यामागे सुद्धा त्यांनी मुद्दाम उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्याच्याचबरोबर आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांबरोबर सेंट्रल पार्कमध्ये गेलो. त्यांची विजन आहे ही आधुनिक महाराष्ट्र घडवण्याची आहे आणि त्याच्यामुळे दिवस रात्र ते काम करतायत आणि उद्या त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनासुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. भोईर कुटुंबियांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. याच्यापेक्षा अधिक चांगलं काम त्यांच्या हातून घडो. त्यांचं स्वप्न एक हॉस्पिटलसुद्धा उभारण्याचं, ते सुद्धा त्यांच्या हातून घडो अशी मी त्यांना शुभेच्छा. साहेब, ठाणे शहर वाढत आहे, त्या प्रकारे याकडे पाहिजे. एक गोष्ट अशी आहे की जेवढी डिमांड असते तेवढं मुलांना सुविधा दिल्या पाहिजेत, पण केवळ डिग्रीच्या मागे न धावता व्यावसायिक शिक्षण मुलांनी घेतलं पाहिजे, जगभर गेलं पाहिजे आणि जगावर राज्य हे आपल्या सेवेने केलं पाहिजे. देवराम भोईर डिग्री कॉलेजचं आज उद्घाटन त्या ठिकाणी होत आहे. एक नानांचं स्वप्न होतं KG to PG, हा जो स्वप्न त्या ठिकाणी होता आणि तो स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला जी सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी लोकांची त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्याच्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे तिन्ही फॅकल्टी त्या ठिकाणी असणार आहेत. आणि सर्वात मोठं त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर आपल्याला जर आपण प्रत्येक क्लासरूम जर बघितले तर एक सुटसुटीत त्या ठिकाणी म्हणजे बाकीचे कॉलेजेस आणि ह्या कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा फरक त्या ठिकाणी आपल्याला जाणवेल. प्रत्येक रूम जे क्लासरूम त्या ठिकाणी आहेत ते क्लासरूम त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. सर्वात ठाणे जिल्ह्यातली पहिली लायब्ररी त्या ठिकाणी असेल की ती 5000 फुटामध्ये त्या ठिकाणी आपण ही लायब्ररी त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सर्वच फॅसिलिटीचे त्या ठिकाणी आपल्याला पुस्तकं त्या ठिकाणी भेटतील.
याच्यात जवळजवळ 1.5 ते 2 लाख पुस्तकं त्या ठिकाणी आपण ह्या मुलांसाठी त्या ठिकाणी अभ्यासासाठी त्या ठिकाणी ठेवणार आहोत. आणि ही लायब्ररी त्या ठिकाणी डे नाईट त्या ठिकाणी 24 तास ही त्या ठिकाणी आपण खुली ठेवणार आहोत. आणि याच्यातनं चांगले लॅब त्या ठिकाणी आपण 3 लॅब्स त्या ठिकाणी आहेत आणि या तिन्ही लॅब्स त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या त्या ठिकाणी आपण बनवले आहेत. प्रत्येक क्लासरूम हा स्मार्ट क्लासरूम त्या ठिकाणी असेल. डिजिटल त्या ठिकाणी जे बोर्ड्स त्या ठिकाणी आहेत ते बोर्ड्स त्या ठिकाणी आपण ह्याच्यामध्ये आपण वापरण्याचं, म्हणजे एका साईडला जर आपण रायटिंग मध्ये लिहिलं, दुसऱ्या साईडला त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एका वायफायच्या द्वारे त्या ठिकाणी माहिती संपूर्ण आहे, ही माहिती एका साईडला त्या ठिकाणी येईल असं त्या ठिकाणी बोर्ड्स त्या ठिकाणी आपण हे बसवण्यात आलेले आहेत. ते सर्व गोष्टी आणि चांगले त्या ठिकाणी कम्प्युटर लॅब त्या ठिकाणी आहे. जवळजवळ 50 ते 60 कम्प्युटरची त्या ठिकाणी लॅब त्या ठिकाणी असणार आहे. तर सर्व फॅसिलिटी त्या ठिकाणी आपण ह्याच्यातनं आपण देणार आहोत आणि लोकांना चांगली सेवा त्या ठिकाणी मिळेल. चांगलं मैदान त्या ठिकाणी आहे आणि चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी ह्या कॉलेजमधून शिकून जाऊ शकतात. शॉर्ट कोर्सेस त्या ठिकाणी आहेत, जॅपनीज कोर्सेस त्या ठिकाणी आहेत. हे सर्व कोर्सेस याच्यातनं फक्त मुंबई युनिव्हर्सिटी न राहता अदर युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी इंदोर युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी असेल किंवा आणखी जपानी युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी असेल, ते सर्व ज्या युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी आहेत त्या सर्व युनिव्हर्सिटी आपण ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण आणणार आहोत आणि लोकांना चांगली सेवा मिळेल. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की माझा मुलगा त्या ठिकाणी बाहेर देशात जाऊन शिकावं, तर तीही कोर्सेस त्या ठिकाणी आपल्या याच्यात 2 वर्ष आपल्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी अभ्यास करतील. दुसरे 2 वर्ष त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन करण्यासाठी आणि मास्टरी करण्यासाठी बाहेर देशात त्या ठिकाणी जातील. असंही त्या ठिकाणी कोर्सेस त्या ठिकाणी आपण ह्या याच्यातनं करणार आहोत. आणि स्पोर्टचा एक महत्वाचा विषय म्हणजे स्पोर्ट्स फॅसिलिटी त्या ठिकाणी कुठल्याच कॉलेजला त्या ठिकाणी नाही, ते ह्या कॉलेजला त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. ही सर्व गोष्टी त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. सर, IPS UPS स्टुडंटसाठी काय सुविधा असणार? IPS UPSच्या सर्वच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी आणि सर्वच कोर्सेस आणि पुढच्या वर्षी हे येणाऱ्या काळात त्या ठिकाणी लॉचंही त्या ठिकाणी आपण ह्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी लॉ ही त्या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न आहे. काय चार्ज असेल, कसे काय? नॉमिनल जे सर्वसाधारण परवडेल अशीच त्या ठिकाणी येईल.